नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकराज्य न्यूज। 66व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने लेझिम ताफा उद्घाटन व सरावास सुरुवात। लोकनेते राजाभाऊ सरोदे साहेब तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली। 66व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य लेझिम ताफा काढण्यात येणार असून या लेझिम सरावाचे उद्घाटन लोकनेते राजाभाऊ सरोदे यांच्या हस्ते झाले। त्यावेळी राजाभाऊ सरोदे साहेब यांनी लेझिमचा डाव खेळत सरावास सुरुवात करण्यात आली। प्रसंगी संस्थेच्या वतीने कॉर्ड फायर, रंगीबेरंगी हवेतील रंग, पेपर शॉट आदी सारख्या गोष्टीचे आकर्षण ठरले। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील सरोदे, सागर बाबरे, शिवम सोनकांबळे, उत्सव अध्यक्ष अजय बाबरे व 400 ते 500 खेळाडूंनी बहारदार असा लेझिमचा खेळ सादर केला। येणाऱ्या मिरवणुकीमध्ये गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित देखावा सादर करून त्यातून सामाजिक प्रबोधन होईल। तसेच 2000 खेळाडू लेझिम खेळतील अशी माहिती संस्थेचे संस्थापक सुशील सरोदे यांनी दिली। सालाबादप्रमाणे यंदाही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने 5 ऑक्टोबर दसऱ्या रोजी, विजयादशमी रोजी भव्य दिव्य ताफा हा काढण्यात येणार आहे। तरी त्याचा सराव हा 14 सप्टेंबरपासून RS चौक बुधवारपेठ येथे नेहमी रोजच प्रशिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होत आहे। त्यामध्ये 400 ते 500 खेळाडू हे आपला लेझिमचा सराव सादर करत आहेत आणि त्या धम्मचक्रासाठी प्रशिक सामाजिक संस्था ही मोठ्या उत्साहात कार्यरत आहे। समाज प्रबोधनासाठी प्रशिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नेहमी भव्य असे देखावे केले जातात। त्याचप्रमाणे यावर्षी देखील एक बुद्धांच्या चरित्रावर आकर्षित देखावा हा प्रशिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्याचा मानस ते प्रशिक सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी घेतला आहे आणि तो नक्कीच पूर्ण होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा समाज, फुले शाहू आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा समाज नागरिक घडवण्याचं काम धम्मचक्राच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून होईल। हीच आशा बाळगून प्रशिक सामाजिक संस्था ही 2 वर्षापासून जी कोविडमुळे आलेली मरगळ आहे ते मिटवण्याचं काम हे प्रशिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उत्साहात व जल्लोषात साजरा होत आहे। तरी उर्वरित सर्व मी भीमसैनिकांना विनंती करतो की राहिलेल्या लोकांनी लवकरात लवकर आपली माफी देऊन प्रशिक सामाजिक संस्थेच्या ताफ्यात सामील व्हावे असे देखील मी त्यांना आवाहन करतो व येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कमीत कमी 2000 ते 2200 लोक ही आपल्या लेझिम खेळाडू हे प्रशिक सामाजिक संस्थेच्या ताफ्यात सामील होतील आणि भव्य दिव्य अशी मिरवणूक ही प्रशिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून येथे काढण्यात येईल। एवढंच बोलून मी आम्हाला ज्या लोकांचं सहकार्य लाभत आहे त्या सर्व लोकांचं मी मनापासून व प्रशिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सर्वांचं मनापासून आभार व धन्यवाद मानतो।